नंतर उद्धव ठाकरे संभाजीनगरला जाणार आहेत, त्यांची सभा होईल. आणि यानंतर थेट जाऊयात राहुल नार्वेकर सध्या बोलतात. साथी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरलेले त्यांनी ते विड्रॉ केलेले आहेत आणि त्यामुळे आता कुलाबा विधानसभेत भारतीय जनता पक्षात अंतर्गत कुठच्याही प्रकारची नाराजी किंवा बंडखोरी उरलेली नाहीये. संजय राऊतांचा थेट आरोप आहे आज प्रसारमाध्यमांनी बातम्या आलेल्या की तुम्ही तुमच्या पदाचा गैरवापर केलाय, दबाव वाढवला आणि अनेकांकडनं अर्ज न भरून देता ते डिस्क्वालिफाय. मला अशीच अपेक्षा होती संजय राऊतांकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं. त्याचं कारण असं आहे, जेव्हा आपला पराजय आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यावेळेला आपण अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करून कुठची तरी स्वतःच्या पराजयासाठी कारण शोधायचा प्रयत्न करत असतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे. संजय राऊतांना त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पराभव स्पष्ट दिसत असल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करत असतात. या ठिकाणी आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, वारंवार असं सांगण्यात येतं की अध्यक्षांनी उमेदवारांना धमक्या दिल्या, नॉमिनेशन पेपर्स फाईल करायला दिले नाहीत. मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या ऑफिसमध्ये निवडणूक कार्यालयात 5 वाजता सगळे जेवढे आतमध्ये होते त्या सगळ्यांना घेतलं गेलं. जे वेळेत आले नाही त्यांना बाहेर ठेवण्यात आलं. त्यात भारतीय जनता पक्षाच्या पण काही उमेदवारांना आपला अर्ज भरता आला नाही. वॉर्ड क्रमांक 212च्या आमच्या उमेदवार होत्या, त्यांना त्यांचा फॉर्म भरता आला नाही. त्यामुळे मी काय स्वतःच्या पक्षाचे फॉर्म भरण्यापासून कोणाला थांबवणार आहे का? त्यामुळे हा कायदा सगळ्यांसाठी समान आहे. ज्यांना रडीचा डाव खेळायची सवय आहे ते अशा प्रकारची कारणं सादर करत असतात. जाणीवपूर्वक हे केलं असं देखील एक आरोप होत होता. मग मी तेच विचारतोय, जाणीवपूर्वक काय मी भारतीय जनता पक्षाचे फॉर्म भरण्यापासून थांबवू शकतो का? त्यामुळे हे बेनबुडाचे आरोप आहेत. ज्यांच्याकडे उमेदवार शेवटपर्यंत नव्हते, ज्यांनी 1 आणि 2 वाजता उमेदवारांना एबी फॉर्म दिलाय, ते कसे अपेक्षा करतात बिचारे उमेदवार 5च्या आत येऊन कसे काय फॉर्म भरणार? तुम्ही रात्री 2 वाजता लोकांना एबी फॉर्म देतात आणि सांगतात उद्या सकाळी जाऊन अर्ज भर. यात चूक तुमची आहे. तुम्ही तुमच्या कार्यकर्ते आणि उमेदवारांबरोबर चुकीची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही जर वेळेत त्यांना उमेदवारी दिली असती तर कदाचित त्यांना त्यांची उमेदवारी अर्ज भरता आले असते. तुमच्यावरती दुसरा एक आरोप जो केला जातोय की गेले 4 दिवस झाले तुम्ही राजकारणात सक्रिय झालेत. राऊत म्हणतात निष्पक्षपणे अध्यक्षांनी काम केलं पाहिजे. कमळाबाईचं उपकरण घालून तुम्ही फिरताय, योग्य नाही असं त्यांनी म्हटलं. ज्या वेळेला मी विधानसभेत अध्यक्ष म्हणून माझी भूमिका बजावत असतो त्यावेळेला मी संपूर्णपणे विधानसभेचा अध्यक्ष म्हणूनच माझं काम करत असतो. ज्या वेळेला मी माझ्या मतदारसंघात काम करत असतो त्यावेळेला मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या जनतेला न्याय द्यायचं काम करत असतो. त्यामुळे संजय राऊतांनी मला माझी जबाबदारी शिकवू नये. त्यांनी पहिली एक जबाबदार नागरिक कसा असावा याची थोडी शिकवणूक घ्यावी आणि मग हे सगळं बोलावं. 225 मधली जी लढत आहे ती आता मैत्रीपूर्णच असणार आहे, काय नेमकं ठरलंय? 225 वॉर्ड जो आहे त्यात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत हर्षिता नार्वेकर. त्यांच्यासमोर एकनाथ शिंदे साहेबांच्या उमेदवारांनी पण अर्ज भरलेला आहे असं मला वाटतं काही मुंबईतल्या मतदारसंघात दिसून येत आहे. आणि म्हणून इकडे मैत्रीपूर्ण लढत झाली तरी आमची तयारी आहे, आम्हाला काय अडचण नाही आहे. ही जागा आम्ही किमान 10 ते 12 हजार मताच्या मताधिक्याने निवडून आणणार. मराठी वाद हा आवर्जून केला जातोय. जर याचा कॅल्क्युलेशन धरलं तर भाजपला आणि शिंदेच्या शिवसेनेला फटका